रुबाबाला
भास्कराहून सेवेला झालो तुमच्या चरणा अहो स्वामी दया देवा यावरी करारा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शोषणाची करावा विचार करावा या पार नाशिवंत देह जाणार आयुष्य काळ प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकारी चिन्मयी स्वरूपी असणारे स्थितप्रज्ञ साधू एखाद्या विशाल वटवृक्षाला गोंडस फळ लागावं तसं आपल्या वारकरी संप्रदायाला लागलेलं गोंडस फळ इको कमी करा आणि तुमचा आमचा माथा सात्विक राहावा चांगला राहावा यासाठी ज्यांनी गाथा दिला असे देहुनिवासी छत्रपती शिवरायांचे गुरुवर्य आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे कळस श्रीमंत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मधलं जे अंतर आहे ना त्याला म्हणतात जीवन ते माणसानं जीवन कसं जगलं पाहिजे आणि मानवाचं जीवन कसं आहे या अभंगाच्या माध्यमातून बोलतात विठाल पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेला आपला सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा म्हणून ओळखला जाणारा आपला कोरेगाव तालुका आणि कोरेगाव तालुक्यातील असणार वारकरी संप्रदायाचं जोपासना करणार आपलं चंचल हे गाव आणि या गावामध्ये चालू असलेला 1 दिवसीय कीर्तन महोत्सव तुम्हा सर्वांना ज्ञात आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे मागे बॅनर लावलेला आहे खरं तर आज या कदम कुटुंबावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर पसरला महाराज या ठिकाणी वयाच्या 50 नंतर वयाच्या 60 नंतर एखादा व्यक्ती गेला ना त्यावेळेस त्या व्यक्तीतल्या घरातल्या व्यक्तींना जेवढं दुःख होत नाही ना तेवढं दुःख महाराज आपल्या घरातला करता तरुण मुलगा ज्यावेळेस आपल्या घरातनं निघून जातो ना त्यावेळेस महाराज खरंच खूप मोठं दुःख होतं हे दुःख झालंय आईला आजचं दुःख झालंय वडिलांना त्याच्या पुढे जाऊन बोलू का आजचं सगळ्यात मोठं दुःख झालंय आपल्या मोठ्या भावाला महाराज काय भावाचं प्रेम असतं ना ज्यावेळी दादांचा मला फोन आला आणि फोन आल्यानंतर ते मला वाटलं की बाबा वडीलधारी व्यक्ती कोणतरी घरातला असेल परंतु एखादा तरुण व्यक्तीचा या ठिकाणी पुण्यस्मरण असं म्हटल्यानंतर पहिलं वाक्य येतं बघा बाबा काय झालं त्यावेळी दादा अंतःकरणातनं जे सांगत होते ना त्यावेळेस भावाप्रतीचं प्रेम काय महाराज दुसऱ्या वाक्याला दादांच्या डोळ्यातनं पाणी आलं होतं आपल्या तुषार दादांचे मोठे बंधू हे बंधूचं प्रेम आहे महाराज ते एक वाक्य मला बोलून गेले सहज म्हणजे महाराज माझ्या जीवनात असा प्रसंग कधी येईल मला असं कधीच वाटलं नव्हतं आज माझ्या भावाचं वर्ष श्राद्ध होतंय माझ्या भावानं आयुष्यभर काही नसतं केलं तरी चाललं असतं फक्त माझ्या घरात जरी झोपून राहिला असता तरी चाललं असतं हे भावाचं अंतःकरण आहे हे भावाचं प्रेम आहे ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या आणि वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलोय ना ते म्हणजे चिरंजीव कैलासवासी तुषार मारुती कदम दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण जमलोय आणि या अभंगाच्या माध्यमातून मी ज्यावेळी अशा तरुण व्यक्तीच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी पुण्यस्मरणाच्या दिवशी कोणता अभंग घ्यावा तर व्यक्ती तरुण असू द्या वयस्कर असू द्या प्रौढ असू द्या किंवा म्हातारा असू द्या प्रत्येक माणसाचं जीवन हे एकसारखंच आहे एक वाक्याच्या कीर्तनात घेऊन जा आपल्या जीवनाचं अंतिम सत्य म्हणजे मृत्यू आहे आपल्या जीवनाचं अंतिम सत्य म्हणजे मृत्यू आहे तुम्ही म्हणाल माझं नाव हे माझं गाव हे माझं आडनाव हे तुमचं गाव नाव आडनाव काही असू द्या परंतु महाराज माणसानं जीवनात एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपला कोण सोबतीये मला माहित नाही पण मृत्यू मात्र आपला आयुष्यभराचा सोबती आहे महाराज तो आपल्याला कधी केव्हा कुठं येईल सांगता येत नाही आपलं ठिकाण आपला काळ आणि वेळ एकदा आली ना की 100% महाराज तो आपल्याला घेऊन जाणार या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय अमोल महाराज ऐका प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं इथं अमरपट्टा घेऊन कोणच आलं नाही जाणं सगळ्यांना म्हणून आयुष्यभर मरणाचाच विचार करत आपण बसायचं का कुणाला मरण कळतंय आपलं मरण कुणाला माहितीये का महाराज
माऊलींचा एक अभंग आहे, त्या अभंगाच्या माध्यमातून आपण विचार केला तर आपलं मरण दिवसाला कळतं, 8 दिवसाला कळतं, 5 दिवसाला कळतं, 2 दिवसाला कळतं. आपण कधी कुठं केव्हा कसे जाणार आहोत हे आपल्याला कळतं, पण एवढा अधिकार आपला नाही, कारण आपण योगी नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची महाराज, कधी जर तुम्हाला अभिमान प्राप्त झाला, कधी जर आपल्या शरीराचा अहंकार प्राप्त झाला, आपण एकमेकांसोबत जर चांगलं बोलायचं कमी झालो ना, तर एकच काम करायचं, कधीतरी स्मशानभूमीमध्ये जायचं आणि मनाला सांगायचं, एक ना एक दिवस मी या स्मशानभूमीमध्ये येणार आहे. तेव्हा तुमच्या अहंकाराची राख त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. एक ना एक दिवस महाराज सर्वांना जायचंय. मग जाणं हे अंतिम सत्य आहे. मग महाराज तो विचार आम्ही आयुष्यभर करत बसणार नाही आहोत. तर श्री जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत की खरंच जाणं अंतिम सत्य आहे, परंतु एक चांगला विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे. बघा आता तुम्ही आम्ही सर्वजण सुजलाम सुफलाम आहोत. तुमचं चंचळी गाव तर शेतीप्रधान गाव आहे महाराज. मी आता परवाच कीर्तन या गावामध्ये केलं, त्यावेळी अमोल महाराजांची आमची चर्चा झाली. महाराज ते सांगत होते एवढा टन तेवढा टन ऊस आलं, असं म्हणजे शेतीप्रमाण गाव आहे. एक सांगू का, जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण असतो तर तो म्हणजे माझा शेतकरी राजा. सगळ्यात श्रीमंत म्हणजे माझा शेतकरी महाराज, कारण शेतकऱ्याचं कष्ट त्यामध्ये असतात, शेतकऱ्याचे घाम त्यामध्ये असतात. त्यामुळे महाराज शेतकरी राजा हा तुमचा आमच्यासाठी पोशिंदा आहे. एक चांगला विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे. तुमच्याकडे धन दौलत पैसा इस्टेट सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये येतील. आता हे कलियुग आहे. एखाद्या बँकेत तुम्ही सहज उभा राहिला आणि बँकेवाल्या मॅनेजरला म्हणला की बाबा मला घर बांधायचे, कर्ज मिळेल का, मला गाडी घ्यायची कर्ज मिळेल का, तर बँकवाला कर्ज हा शब्द म्हटल्यानंतर पहिले तुम्हाला बसायला खुर्ची देतो, नंतर पाणी येतं, नंतर चहा येतो, चहा पिणार का कॉफी घेणार, कर्ज नुसतं म्हटल्यानंतर. त्यामुळे आता धन दौलत पैसा इस्टेट गोळा करणं आता अवघड नाही, सोपं आहे. भलं ते कर्ज का असे ना, पण पैसा गोळा करणं आता अवघड नाही. बघा मी काय म्हणतोय. पण महाराज आजच्या कीर्तनात एक गोष्ट घेऊन जा, तुमच्याकडे धन दौलत पैसा इस्टेट मोठी माडी फिरायला 4 व्हीलर गाडी सगळ्या गोष्टी येईल, परंतु संध्याकाळी 12 वाजता झोपेची गोळी खाल्ल्याशिवाय झोप येत नसेल, त्या समाधानाला काही उपयोग आहे का? ते समाधान काही कामाचं नाही. समाधान असं पाहिजे, माझे संत म्हणतात विचारा वाचुनी न पविजे समाधान. विचारच असा करा की संध्याकाळी अंतुरणावरती पडल्या 5 मिनिटात झोप लागली पाहिजे. विचार असे असले पाहिजेत. परंतु या कलियुगात झालंय काय महाराज, लोक आत्ताचा या क्षणाचा विचार करत नाही, लोक पुढचा विचार करतात. उद्या काय होईल, उद्याचा विचार करण्यापेक्षा आत्ता क्षणाचा आनंदाचा विचार करा. हा क्षण माझा कसा आनंदात जाईल याचा विचार करा. महाराज तुमच्या जीवनात समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. बघा सुरुवातीलाच एक, आता वेळ झाले मी जास्त वेळ घेणार नाही, सुरुवातीलाच एक उदाहरण दृष्टांत तुम्हाला सांगून जातो. ऐका. तुम्ही कीर्तनात आहात ना, आहे ना सगळे कीर्तनात? हा ऐका कीर्तन. काय झालं, एका व्यक्तीनं ठरवलं की रोज आपलं सकाळी जेवण करतोय, दुपारचं जेवण करतोय, संध्याकाळचं जेवण करतोय, रोजच खायचं आणि रोजच या शरीराला ताण आहे. फिरायला 4 व्हीलर गाडी आहे, 2 व्हीलर आहे, एसटीचा पास आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण या शरीराचा काय व्यायाम व्हायना. म्हणून त्या व्यक्तीनं काय ठरवलं, विचार बघा कसा असतो माणसाचा, आणि ह्या कलियुगातला विचार अमोल महाराज सांगतो मी, ऐका. त्याने काय ठरवलं की आज आपण कोरेगावला जाताना आपल्या 2 व्हीलरनं जायचं नाही, 4 व्हीलरनं जायचं नाही, त्यानं चालत जायचा निर्णय घेतला. सरासरी ही घटना 30 वर्षापूर्वीची. 30 वर्षापूर्वी तुमच्या गावची काय परिस्थिती तुम्हाला माहित असेल. एवढी पाण्याची मुबलकता नव्हती, एवढं पाणी नव्हतं, एवढा ऊस नव्हता. तसं पाहायला गेलं तर दुष्काळी भागातच आपण वाढलेली त्या काळातली 20-30 वर्षापूर्वीची माणसं. त्या व्यक्तीने ठरवलं की आज कोरेगावच्या बाजाराला गाडी घेऊन जायचं नाही, 4 व्हीलरनं जायचं नाही, चालत जायचा निर्णय घेतला. सकाळी 12 वाजता जेवण केलं महाराज. ऐका. हातामध्ये पिशवी घेतली, बाजाराच्या दिवशी चालला होता आणि कोरेगावला जायचा निर्णय घेतला. जाताना मग एखादी पाण्याची बाटली घ्यावी का नाही सोबत, नाही घेतली त्यानं, नुसतीच पिशवी घेतली आणि चालायला निघाला. साधारणतः 2-1 किलोमीटरवर पुढे गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपण जेवण केलं, लगेच चालायला सुरुवात केली, आपण पाणी काय पिलो नाही, तहान खूप लागली. आजूबाजूला इकडे तिकडे विहीर बघतोय, उन्हाळ्याचे दिवस होते, आजूबाजूला कुठंच विहीर दिसेना. आता काय करावं, आजूबाजूला विहीर नाही. परत पुढे 1-2 किलोमीटर चालत गेला, 4 किलोमीटरचा प्रवास केला महाराज. मनामध्ये विचार आला, काय म्हणले, या मनानं विचार केला, चालत जायचा कोरेगावला निर्णय घेतलाय. घरी गाडी असताना 4 व्हीलर असताना सुद्धा चालत जायचा निर्णय घेतलाय. त्याला असं वाटायला लागलं की आता रिवर्स घेत टाकावं आणि परत घरी जावं. पण 4 किलोमीटर पुढे आला होता आणि 4 किलोमीटर राहिलं होतं. आता अर्ध्यात अडकला होता. एका बाजूला तहान लागली, काय करावं.
मनात वेगवेगळे विचार यायला लागले. म्हणले नसतो आलो तर बरं झालं असतं. परत 1 किलोमीटरवर पुढे गेला. महाराज तोंडाला कोरड पडली. 5 किलोमीटरवर पुढे गेल्यानंतर देवाला हाक मारली. म्हटलं की बाबा काय मी निर्णय घेतलाय, चालत जायचा, आता तू मला वाचव, नाहीतर आजचा दिवस माझा शेवटचा असेल. विचार सांगतोय मी तुला, वेगवेगळे विचार मनामध्ये चाललेत. आणि साक्षात देवानं हाक ऐकावी. एका माळावरती एकच घर होतं. जसं आता वस्तीवरती कसं घर आहे तसं एका माळावरती एकच घर होतं. तो वाटसरू हातामध्ये पिशवी घेऊन चालत 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 चाललाय. आणि त्या घराच्या बाहेर एक व्यक्ती आला आणि त्या वाटसरूची आणि घराच्या बाहेर आलेल्या व्यक्तीची दोघांची नजरानजर झाली. दोघांची नजरानजर झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की हा व्यक्ती थकलाय, ह्याला काहीतरी गरज आहे. काय योगायोग महाराज, त्यानं लांबूनच पाण्याचा तांब्या दाखवला. असा पाण्याचा तांब्या बघितला बघितला त्याच्या लक्षात आलं, ह्याला कळलंय वाटतं की मला तहान लागलीये. हाक मारली नाही, काही नाही, दोघांची खुनवा झाली. तो म्हटला पाहिजे का? म्हटला या घेऊन. हा म्हटला या घेऊन. मनात विचार केला, चालत जायचा निर्णय घेतलाय. काय माझं भाग्य, तो माणूस नाही तो देव आहे. काय म्हटला? तो माणूस नाही देव आहे. देवासारखा धावून आला. त्या तांब्या दाखवलेल्या व्यक्तीने हाक मारली, दादा इकडे या. अहो तहान लागली होती, पळतच गेलं त्या घराच्या दिशेनं, पळत पळत गेलं. ज्या व्यक्तीनं तांब्या दाखवलं होतं तो व्यक्ती घरात गेला आणि तो वाटसरू सुद्धा त्या घराच्या बाहेर जाऊन उभा राहिला. आता अनोळखी घरात डायरेक्ट कसं जायचं म्हणून घराच्या बाहेर उभा राहिला. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, ज्या व्यक्तीनं तांब्या दाखवला होता तो व्यक्ती घराच्या बाहेरच यायला. मनात म्हणला काय मूर्ख माणूस आहे, नुसताच तांब्या दाखवला आणि घराच्या बाहेर सुद्धा आला नाही. आधी म्हटला देव, नंतर म्हटला मूर्ख. 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, मनात एवढ्या शिव्या दिल्या, आता मी देणार नाही. एवढ्या मनामध्ये शिव्या दिल्या, स्वतःला सुद्धा दिल्या. का तर चालत जायचा निर्णय घेतलाय म्हणून, आणि त्या व्यक्तीला सुद्धा दिल्या. का तर तो पाणी घेऊन येईना म्हणून. 15-20 मिनिटं गेले, व्यक्ती बाहेरच येईना. एवढा राग आला. 15 मिनिटानंतर तो व्यक्ती हातामध्ये ग्लास घेऊन आला. म्हटलं दादा घ्या. तो व्यक्ती आल्यानंतर म्हणला वा वा, देव नाही पण हा महादेव आहे, पाणी घेऊन उशिरा का होईना पण आला. आता कधी एकदा घोट घेतोय असं त्याला झालं. महाराज हातामध्ये ग्लास घेतला. पहिला घोट घेतल्याबरोबर ते पाणी नव्हतं, ते सरबत होतं, पण त्यात साखरच टाकली नव्हती. कसा लागेल? आंबट 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 लागला. असा मनामध्ये राग आला. लगा म्हणला 15 मिनिटांमध्ये आला. विचार चाललंय बरं का, तोंडावर काय बोलू शकत नाही. दुसऱ्याच्या घरी जाऊन शिवे दिले होते, गप बसलो. हे मनामध्ये सगळे विचार चाललेत, सगळे विचार मनामध्ये. आता त्याला हात करून काहीतरी बोलणार. 15 मिनिटानंतर आला ती आला, पाणी घेऊन आला नाही, सरबत घेऊन आला. तुला काय कळतं का असं म्हणणार. त्या व्यक्तीनं वरच्या खिशेतनं साखरेची पुडी काढली आणि तो व्यक्ती म्हणला दादा मला वाटलं तुम्हाला डायबिटीज आहे, तुम्हाला जसं पाहिजे ना तसं तुम्ही पाण्यामध्ये टाकून घ्या. दुसऱ्या खिशातनं चमचा काढला, विरगुळून म्हणला हळूच प्या. यातनं मला एकच गोष्ट सांगायची, कोरेगावला चालत जायचा निर्णय घेतला कुणी? पाणी मिळालं नाही, चुकी कोणाची? या मनामध्ये एवढे विचार आले की शेवटी वाटलं की आता आपण संपतोय का काय. त्या व्यक्तीला शिव्या दिल्या, स्वतःला शिव्या दिल्या. या कलियुगामध्ये आपलं जीवन आता असंच कुठंतरी झालंय. सगळ्या सोबत गोष्टीत आपल्यासोबत आनंद आहे, सुख आहे. बघा ना आता तुम्ही कीर्तनात बसलाय, सगळी लोक कीर्तनात आहे, पण तुम्ही कीर्तनात आहात का? काही लोकांना ह्याचं टेन्शन असेल की आता मोटरचं नियोजन कसं आहे, लाईट आली तर गेली तर. काही लोकांना याचं टेन्शन असेल की महाराजांनी कीर्तन 11ला सुरू केलं म्हणजे महाराज संपवणार कधी. हे सगळे विचार महाराज आता कलियुगातल्या लोकांच्यात आहेत. परंतु एक सांगतो महाराज, विचार हा शब्द वारकरी संप्रदायात जेव्हा आला ना, आणि विचारानंतर विचारा वाचुनी न पविजे समाधान हा शब्द ज्यावेळेस आला ना, श्रोते हो, आजच्या या तुषार दादाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं एक गोष्ट घेऊन जा. जर तुम्हाला विचारच करायचा असेल ना, तर जीवनामध्ये तुम्हाला काही नाही करता आलं तरी चालेल, पण कीर्तनात बसा आणि कीर्तनात बसून टाळी वाजवा. कारण समाधानाचं सगळ्यात श्रेष्ठ व्यासपीठ जर कोणतं असेल तर ते कीर्तन आहे. कारण कीर्तन काय करतं तर तुमचं आमचं अंग हरिरूप करतं. कीर्तन चांग कीर्तन चांग.
तन चांग होयांग हरिरूप. तुम्ही आम्ही सगळी लोक टेन्शन मध्ये महाराज. आता बघा 20 वर्षाच्या 30 वर्षाच्या साध्या साध्या लोकांना सुद्धा आता हार्ट अटॅक यायला लागला. पूर्वीच्या काळी 50 झाली 60 झाली की लोकांना आजार यायचे, पण आता 30तल्या लोकांना सुद्धा हार्ट अटॅक येत आहे. मग तुम्ही म्हणाल का, तर कारण एकच आहे, नको असलेलं टेन्शन ती लोक घेतात म्हणून या गोष्टी येतात. नको असलेलं टेन्शन. एक विचार करू नका महाराज, अख्ख्या भारतावर कर्ज आहे. तुम्ही म्हणाल माझी 5 एकर आहे, ती तुमची नाही, सरकारनं त्याच्यावर कर्ज काढलंय. तुम्हाला माहितीये का, भारताच्या कोण्या कोण्यावरती कर्ज आहे. त्यामुळे तुम्ही कर्ज काढायला घाबरू नका. बरं, कर्ज कसं काढायचंय त्यांनी कीर्तन संपल्यानंतर मला भेटा, खरं सांगतोय बरं का. अजिबात घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. कोट्यावधी रुपयांचा घोळ करून मल्ल्या बाहेरच्या देशात आरामात फिरतो, अजिबात विचार करत नाही. आणि आपण 2 लाखाचं काढतो, मला लई टेन्शन आहे, मला लई टेन्शन आहे. का टेन्शन घेताय तुम्ही? निवांत राहा महाराज, प्रेमानं जगा, आनंदानं जगा. आणि ही भारताची भूमी आहे ना, ही पवित्र भूमी आहे, ही साधू संतांची भूमी आहे. या भूमीचा जर तुम्ही विचार केला तर पाडव्यापासून ते पुढच्या पाडव्यापर्यंत किती सण आहेत, आणि त्या सणांचा आनंद जरी आपण घेतला ना महाराज, तरी तुमच्या जीवनामध्ये कधीही दुःख येणार नाही. महाराज जरा जवळचं सांगा ना. जवळचं सांगू का? तुम्ही आम्ही एकत्रित यावं, तुम्ही आम्ही एकीचं बळ दाखवावं, यासाठी लोकमान्य टिळकांनी एक सगळ्यात मोठा श्रेष्ठ असा सोहळा सुरू केला. त्या सोहळ्याचं नाव आहे गणेशोत्सव. का, तर तुम्ही आम्ही एकत्रित यावं, गणपती मंडळ स्थापन करावं, आरती एकत्रित म्हणावी, यासाठी गणेशोत्सवाची स्थापना झाली. आता गणपती बसतोय पण मंडळात आरतीला 3च लोक, अशी परिस्थिती. मला माहिती आहे तुम्ही मुंबई पुण्यामध्ये जॉबला आहे, तुम्ही आता कामामध्ये व्यस्त आहे, तुम्हाला ऊस विजवायचा आहे, तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी आहेत. पण एकच सांगतो महाराज, समाधान प्राप्त करायचं असेल ना, तर येत्या गणेशोत्सवामध्ये आरतीला जा. 10 दिवस प्रेमानं आरती करा, कारण ते बुद्धीचं दैवत आहे, कारण तो सुख करताय, कारण तो दुःख हरताय, तो तुमचं दुःख निवारण केल्याशिवाय राहणार नाही, असा एकमेव देव आहे, तो म्हणजे गणपती बाप्पा. आणि त्या गणपती बाप्पाचा येणारा उत्सव मोठ्या प्रेमानं मोठ्या आनंदानं करा. तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक गणपती बाप्पांच्या गणेश उत्सवाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. तो गणपती बाप्पा म्हणजे आनंद आहे, प्रेम आहे. लोकांना हे सुद्धा गोष्टी कळणार. लोक म्हणाल महाराज आम्ही लहान असताना काय सांगू तुम्हाला, हे गणपतीचं स्टेज बांधायचो, गणपतीचं मंडळ करायचो. आता वेळ नाही हो, आता पुण्याला जॉब असल्यामुळं आजूबाजूला एखादं मंडळ असेल ना, संध्याकाळी जॉबवरून सुटल्यानंतर जाता जाता एखाद्या गणपती मंडळात जा आणि गणपती मंडळाच्या समोर जा, आरतीला उभं राहा, टाळी वाजवा. जाता जाता त्या गणपतीच्या अध्यक्षाला उपाध्यक्षाला पुन्हा फुलाची पाकळी 100 रुपये त्याच्या ताब्यात ठेवा आणि सांगा, आता गणपती बाप्पाला गावाला जायला मिळत नाही, मला तुमच्या मंडळात सामील करा. नक्कीच ते तुम्हाला सामील करून घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण ही एकी आहे, हे प्रेम आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे गणपती बाप्पा, हे सगळे सण आपल्या लक्षात आले पाहिजेत. लोक काय झाले आता वाचायला तयार नाही. आता बघा ते गुरुवार सुरू होतील ना, गुरुवार ते त्याला काय म्हणतात, त्याला एक शब्द आहे हरतालिका ना, बरोबर का? महालक्ष्मीचं व्रत आहे गुरुवारचे ना, मार्गशीर्ष महिन्यात, बरोबर ना? ते आता नाही, कधी आहेत? सप्टेंबर महिन्यात ना. हा, सप्टेंबर महिन्यात गणपतीच्या बरोबरच. मला त्याचा घोळ मला अजून काही कळलं नाही. लक्ष्मीचा वार कोणता हो? देवीचा वार कोणता महाराज? मंगळवार आणि शुक्रवार. आमच्या दत्ताच्या वारात तुम्ही का घुसलाय बरं? गुरुवारी ते व्रत का घेतलंय माझ्या लक्षात येणार नाही महाराज. मी वारावरती बोलणार नाही, पण एकच बोलेल, आज वार गुरुवार, सगळ्यांनी ते लक्ष्मीचं व्रत जरूर वाचा, लक्ष्मीचं व्रत जरूर करा, कारण वाचलं पाहिजे. वाचलं तर आपण वाचू, वाचाल तर वाचाल, पण लोक वाचायला तयार नाहीत. एक वाक्याच्या कीर्तनात घेऊन जा महाराज. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे सगळ्यात पहिला सण कोणता असेल ना, आपल्या जीवनात पान किती महत्वाचं आहे बघा. आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात पहिला सण येतो तो म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण घरासमोर गुढी उभारतो आणि गुढी उभारल्याच्या नंतर आपण कडुलिंबाचं पान आणि गुळ पवित्र म्हणून खातो. त्या दिवशी एका पानाला किंमत आहे, तो म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे कडुलिंबाचं पान. त्यानंतर आपल्या सातारा जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये एक सण येतो, त्याचं नाव आहे तो म्हणजे बेंदूर. बेंद्राला मुळाचा सण म्हणतात आणि बेंद्राच्या दिवशी आपण आंब्याचं तोरण घराला बांधतो आणि प्रत्येक जण त्या दिवशी पुरणपोळीचं जेवण करतं. त्या दिवशी एक पान आपल्या जीवनामध्ये येतं, ते म्हणजे आंब्याचं पान. त्यानंतर एक सण येतो तो म्हणजे दसरा. दसऱ्याच्या दिवशी आपण मोठ्या व्यक्तींना एक पान देतो, ते म्हणजे आपट्याचं पान. सोनं घ्या,
आणि सोन्यासारखं राहा, त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये एक पान येतं, ते म्हणजे आपट्याचं पान. आजच्या कीर्तनात एक वाक्य बोलून जातो, वाक्य घेऊन जा. कडुलिंबाचं पान, आंब्याचं पान आणि आपट्याचं पान तुम्हाला संस्कृती शिकवेल, परंतु जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचं असेल ना, तर तुमच्या हातामध्ये ग्रंथाचं पान येऊ द्या. नक्कीच जीवनाचं कल्याण आणि उद्धार त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. पान खूप महत्वाचं. मी विचार सांगतोय बरं का, वेगळं काही सांगत नाही. आपल्या गावामध्ये श्री अमोल महाराज अखंडितपणे वर्षभर काही ना काहीतरी वाचन करतायत. जर कधी दुःख झालं ना, तर अमोल महाराजांना फोन करा आणि महाराज संध्याकाळच्या वाचनाला मी सुद्धा येऊ का, महाराजांना सुद्धा बरं वाटेल आणि तुमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त केल्याशिवाय, समाधान तयार झाल्याशिवाय महाराज राहणार नाही. हे समाधानाचं गाव म्हणजे कीर्तन आहे, हे समाधानाचं गाव म्हणजे पंढरपूर आहे. कधीतरी पंढरपूरच्या वारीला जा, कधीतरी भजनात बसून टाळी वाजवा आणि अंतःकरणापासून त्या देवाला हाक मारा आणि त्या देवाला म्हणा, देवा मी आजपर्यंत तुझी भक्ती करत आलोय, तुझं नामस्मरण करत आलोय, मला काही देऊ नको, फक्त माझ्या जीवनामध्ये समाधान आणि सुख एवढ्याच गोष्टी मिळू दे. देवाला एवढीच विनंती करा आणि अंतःकरणापासून त्याची भक्ती करा. कारण तो देव कसा आहे, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको दे, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको दे. अभिमान नित्य नवा तया माझी, भक्ती प्रेमा विना देवा मला दुसरा अजिबात देऊ नका. का देऊ नको देवाला? एक गोष्ट सांगायची, एक सांगतो, आपल्या गावात सुख आहे बरं का. टोपी घालणारी मावशी, काका, भंजी, जीजी ही शेवटची पिढी बरं का, ही शेवटची पिढी. यानंतर मामा असू दे, मावशी असू दे, काका असू दे, या सगळ्या नात्यांना एकच नाव येणार आहे, ते म्हणजे अंकल आणि आंटी. हे आता शेवटची पिढी. टोपी घालणारी, फेटा बांधणारी, कपडाला गंध लावणारी, प्रेमाच्या मामाच्या गावाला जाणारी ही शेवटची पिढी आहे महाराज. त्यामुळे आनंदाने काही गोष्टी आपल्या जीवनात केल्या पाहिजेत. का आपलं गाव प्रिय असलं पाहिजे आपल्याला? ऐका, आता अहमदाबाद मध्ये खूप मोठा विमान अपघात झाला, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 265 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. किती? 265 लोकांना. काही लोक ब्रिटनची होती, काही लोक या भारतातली होती. एक जोशी कुटुंब होतं आपल्या भारतातलं, त्यांनी निर्णय घेतला की भारत सोडून बाहेरच्या देशात जाऊन राहायचं. आदल्या दिवशी सर्व पाहुण्या रावळ्यांना महिनाभर सगळ्यांना भेटले. त्या डॉक्टर होत्या, त्यांच्या पत्नी, सगळं बंद केलं आणि बाहेरच्या देशात जायचा निर्णय घेतला. 3 मुलं होती त्यांच्यासोबत. महाराज काय जाताना काय सांगितलं असेल की बाबा आता मी जातोय, तिकडे जाऊन आम्ही स्थायिक होतोय, 1 वर्ष 2 वर्षानंतर येईल. पण 9 सेकंदामध्ये विमान अपघातात 265 लोकांना त्या ठिकाणी जावं लागलं. त्यामुळे क्षणात आनंद निर्माण करायचा, एवढाच विचार करा महाराज. याच्या पुढे जाऊन बोलू का? देव तारी त्याला कोण मारी. 265 लोक किरण महाराज त्या विमान अपघातामध्ये गेले. परंतु त्या विमानामध्ये A11 नावाचा एक सीट नंबर होता. किती? A11 नावाचा सीट नंबर. त्याच्यावरती एक व्यक्ती बसला होता.
त्याचं नाव आहे रमेश विश्वासराव. काय? रमेश विश्वासराव. विभागापासून विश्वास ही गोष्ट सांगते. रमेश विश्वासराव या नावाचा व्यक्ती A11 या सीट वरती बसला. सगळीच्या सगळी लोक विमान अपघातात निघून गेली, परंतु तो रमेश नावाचा व्यक्ती फक्त त्या ठिकाणी वाचला म्हणजे एवढं नाही तर तो चालत बाहेर आला. देव तारी त्याला कोण मारी. महाराज देवानं ज्या दिवशी ठरवलंय ना त्याच दिवशी महाराज आपण जाणार आहे. तुमच्या माझ्या हातात काही नाही. दुसरी गोष्ट सांगू का महाराज, त्या विमान अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री, त्यांचं विजय नाव होतं, त्यांचा शुभ क्रमांक होता 12, त्यांच्या मोबाईल नंबरचा शेवटचा आकडा 12, त्यांच्या फोर व्हीलरचा गाडीचा नंबर 12, त्यांच्या टू व्हीलरच्या गाडीचा नंबर 12, मुलांच्या मुलींच्या घरातल्या सगळ्यांच्या नंबर मध्ये सगळ्यात शेवटी 12. कोणतंही कार्य करायचं असेल तर ते 12 या दिवशीच करायचे, परंतु 12 ही तारीख त्यांना अशुभ ठरली. त्या मुख्यमंत्र्यांना 12 जुलै याच दिवशी जावं लागलं. हे सगळं देवाच्या हातात आहे. तुम्ही मंडपात बसले आहात, हा मंडप जोपर्यंत जीर्ण होणार नाही, ही चादर जोपर्यंत फाटणार नाही ना महाराज, तोपर्यंत ही चादर मंडप टिकेल. पण या मंडपात बसलेला प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस जायचं आहे, हे आपल्या मनाला सांगून ठेवा. टाळकरी दादा, तुमच्या हातामध्ये टाळ फुटले की नगरला जाऊन पुन्हा एकदा नवीन करता येतात. त्याला दोरी टाकली की टाळाला काही होत नाही, पण एक ना एक दिवस टाळकरी दादा आपल्याला निघून जावं लागेल. पकवाजे दादा, आतल्या खोडाला काही होत नाही, 100-200 वर्ष पकवाज टिकतो. त्याला शाई टाकली, त्याला दोरी टाकली की पकवाजला काही होत नाही, पण पकवाजाला एक ना एक दिवस निघून जावं लागेल. विनेकरी बाबा, उत्तम सेवा करताय आपण. तारा टाकल्या, त्याला मणी टाकले, विण्याला काय होणार नाही, पण आपल्याला एक ना एक दिवस निघून जावं लागेल. साऊंड सिस्टीम वाले दादा, तुम्ही वापरली, तुमचा मुलगा वापरेल, नातू सुद्धा ही सिस्टीम वापरेल, पण आपल्या शरीराची काही गॅरंटी नाही. एक ना एक दिवस प्रत्येकाला निघून जायचंय. तुम्ही म्हणाल महाराज, या मंडपात बसलेले टाळकरी, वादक, गायक, साऊंड सिस्टीम वाले दादा सगळे निघून जाईल, तुमचा काय देवाकडे वशील आहे का? नाही बाबा, हा शर्ट जोपर्यंत जीर्ण होणार नाही तोपर्यंत टिकेल, पण आतल्या देहाची गॅरंटी नाही. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, क्षणाक्षणाचा चांगला विचार करा, कारण या भवरूपी नदीतून क्षणोक्षणाहाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. भवसिंधू नावाची एक नदी आहे, ती म्हणजे संसार रूपी नदी आहे, आणि ती संसार रूपी नदी पार करणं या कलियुगात लय अवघड आहे महाराज. आता तर लग्नातच अवघड आहे. 3 संस्कार सांगितलेत महाराज. पहिला म्हणजे तसे 16 सांगितलेत, पण 3च महत्वाचे आहेत, बरोबर ना अमोल महाराज? ह्या 3 मधले 2 सगळ्यांचे होतात, पण मधल्याची आता काय गॅरंटी राहिली? मी त्यातनं सुटलोय म्हणून बोलतोय. अवघड आहे महाराज. पूर्वीचा एखादा म्हातारा माणूस जर एखाद्या पाहुण्याच्या घरी गेला तर ठामपणे आजच्या कीर्तनात नाही घेऊन जा. एखाद्या पाहुण्याच्या घरी एखादा म्हातारा माणूस गेला ना तर लगेच म्हणायचा, वा वा तुमची मुलगी उपवर झालेली आहे, म्हणजे लग्नाला आली आहे. मुलीचा बायोडाटा असेल तर मला पाठवा, एक चांगला मुलगा आमच्याकडे आहे,
आणि मग ते म्हातारं जाताना बायोडाटा घेऊन जायचं किंवा चिठ्ठीवरती नाव घेऊन जायचं आणि मग सोयरीक जुळली जायची. पूर्वीची म्हातारी मंडळी, वयस्कर मंडळी आता असं करायची, परंतु आता या काळामध्ये म्हाताऱ्यांसकट सगळीच लोक म्हणायला लागल्यात आशीर्वाद नको. अहो, तुमच्यामुळं पोरांची वय 34, 35, 40 कडे गेली. तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर कसं होणार महाराज? आणि एक सांगतो महाराज, वयाच्या 25 मध्ये, वयाच्या 30 मध्ये कशी अपेक्षा करता की पोराची 4 व्हीलर पाहिजे, पोराचं स्वतःचं घर असलं पाहिजे, पोराला जमीन पाहिजे, पण मुलगी रानात जाणार नाही. महाराज एक गोष्ट सांगतो, माझंच सांगतो, लांब कशाला. 3 वर्षापूर्वी महाराज माझं लग्न झालं. आमच्या सासऱ्यांचे आभार मानतो. मला काहीच नव्हतं, गाडी नव्हती, घर नव्हतं, फसवून दुसऱ्याचा फ्लॅट दाखवला होता. पण एक गोष्ट सांगतो, त्या वर्षी माझं वय होतं 26, आता वय माझं 30 आहे. परंतु आता माझं गाडी सुद्धा आहे आणि माझी घर सुद्धा आहे. महाराज थोडा वेळ द्या ना. आपलं मुलगा असताना हात पसरायचे आणि पोरगी देताना हे आविर्भाव कुठेतरी आता कमी झाला पाहिजे. महाराज होतं, थोडासा वेळ द्या. मला सांगायचंय काय महाराज, 3 सोहळे महत्वाचे आहेत. एक म्हणजे जन्म आणि लग्न आणि मृत्यू. मधला सोहळा सुद्धा प्रेमानं झाला पाहिजे. माझी या कीर्तनाच्या गादीवरून एक विनंती आहे, विचारच करायचा असेल तर पोरांच्या लग्नाचा विचार जरूर करा महाराज. आणि आपण बोललं पाहिजे, आपण सोयरीक जुळवल्या पाहिजेत. कुठेतरी मुलीच्या वडिलांनी आई वडिलांनी खाली आलं पाहिजे, मुलाच्या वडिलांनी मोठेपणा दाखवलं पाहिजे आणि या सोयरीक कुठेतरी जुळल्या पाहिजेत. कारण ही भव नदी लय अवघड आहे. ज्याचं झालं नाही त्याला वाटतंय कधी होईल कधी होईल, आणि ज्याला झालंय त्याला वाटतंय कधी घराच्या बाहेर जाईल कधी घराच्या बाहेर. एवढं टेन्शन आहे महाराज. कारण लग्नानंतर माग लागतो त्याला म्हणतात आणा साखर, तुम्ही फक्त आणा म्हणा, साखर, तेल, डाळ, गुळ आणा, नुसतं आणा माग लागतो. ज्याचं झालं नाही त्याला बरं वाटतं. ही भव नदी पार कडणं खूप अवघड आहे महाराज. कीर्तनकार, आमदार, खासदार चुली पुढं गपगार, तिथं कुणाचंही महाराज चाललं नाही. संतांनी सांगितलंय क्षणाक्षणाला चांगला विचार करा. कारण ही भव नदी कशी आहे, हा भव नदीचे पाणी रे गड्या मोठे मोठे भल्या 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 उलटोनी पाडीते उलटोनी पाडीते उलट उलट गड्या हिरमोजे कासी भरला पुरा मायेचा लोटा, भरला पुरा मायेचा लोटा, वावुनिया जासी वावुनिया जासी उलट उलट गड्या हिरमोजे संसारात कधीही सुख मिळत नाही. मग सुखाच्या गावाला जायचं असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. भजन करा, देवाची भक्ती करा. कारण क्षणोक्षणाला विचार करायचा असेल, क्षणोक्षणा हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तेव्हा आपण ती भव नदी पार करणार आहोत. पहिल्या चरणामध्ये चांगला विचार आपण केला ना, श्रोतेहो ठरवलं ना. आता एक चांगला विचार आपल्या मनामध्ये पेरायचा. आपण आपल्या मनामध्ये ठरवलंय, परंतु श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला एक आठवण करून देतात. श्रोते हो, जरी तुम्ही चांगला विचार केला असेल, तुम्ही क्षणाक्षणाला नामस्मरण भक्ती करत असाल ना, तरी संत म्हणतात एक ना एक दिवस या मृत्यू लोकातून सर्वांना जायचंय. आऊट हात का मानव देह अल्लाहने दिया, आऊट हात का मानव देह अल्लाहने दिया, खाया कसे होया हो, भज
मेला पणजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतू तोही तैसा झाला. महाराज सर्वांना एक ना एक दिवस या मृत्यू लोकातून निघून जायचे. महाराज बघा माणसाचं जीवन किती क्षणभंगूर आहे. एक उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो. थोडस एक 15 मिनिटं पुढे कीर्तन वाढेल, कारण आपलं झालंय सुरू, आपलं उशिरा सुरू झालंय, त्यामुळे 15 मिनिटं वाढेल. चालेल ना? चालेल का? तुमची परवानगी असेल तर चालेल ना? हा चालेल म्हणतो. लक्ष द्या, ऐका काय झालं. माणसाचं जीवन किती क्षणभंगूर आहे बघा. ऐका, लक्ष द्या कीर्तनावर. एकदा सगळ्या देवांची सभा भरली. ब्रह्मा विष्णू महेश यमदेव गरुड देव. आपल्याकडे किती देव आहेत? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किती देव आहेत? 33 कोटी. 33 कोटी म्हणजे पैशामध्ये मोजू नका, त्याचा अर्थ वेगळा आहे. 33 कोटी आपल्याकडे देव आहेत. आणि या सगळ्या देवांची सभा भरली. त्यांनी ठरवलं की पुढच्या नियोजनार्थ, पुढच्या प्लॅनिंग साठी आपल्या सगळ्या देवांना एकत्रित यायचंय. त्या देवांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मेसेज पडला की सगळ्या देवांनी एकत्रित यायचं. आणि चुकून गरुड देवाचा मोबाईल एका बाजूला थांबला होता, बाजूला राहिला होता. म्हणून त्या गरुड देवाच्या भावकीतलं असणारं कबूतर, त्या कबुतरानं मोबाईल घेतला आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मेसेज वाचला. मेसेज मध्ये असं लिहिलं होतं की आपले हिंदू धर्मातले सगळे देव एकत्र येत आहेत आणि सगळे देवांची एक सभा भरतीये. आणि त्या सभेला येताना कोणताही कार्यकर्ता कोणही सोबत यायचं नाही, फक्त देवच त्या सोबत येतील. आणि तो मेसेज कोणी वाचला? गरुड देवाच्या भावकीतल्या कबुतरानं. कोणी वाचला? कबुतरानं. आणि कबुतरानं तो आता व्हॉट्सअप होतं का? मग कसं हो 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 म्हणताय? हे आधुनिक काळात मी रंगवून उदाहरण सांगतोय. हा, त्यांनी काहीतरी पत्र व्यवहार केला असेल आणि मग ते सगळ्या देवांनी एकत्रित यायचं ठरवलं. आणि ते कबुतरानं मेसेज वाचला. कबूतर गरुड देवाकडे गेले. म्हणले, गरुड देवा, आतापर्यंत मी तुमचा निष्ठावंत कार्य करताय, नुसतं जय जय म्हणत आलो. 60 वर्ष झाली. तुम्ही ह्या पक्षात गेला तरी मी तुमच्यासोबत, तुम्ही त्या पक्षात गेला तरी मी तुमच्यासोबत. मी कधी तुमची निष्ठा सोडली नाही. माझी विनंती आहे, सगळे देव एकत्र येत आहेत आणि त्या देवांच्या सभेला जाताना मला घेऊन जा. असं कोण कोणाला म्हणताय? कबूतर गरुड देवांना म्हणते. तुम्ही कीर्तनात आहात ना? मी मध्ये आधी तुम्हाला प्रश्न विचारेल, काय नाही आलं तरी फक्त हो म्हणायचं. हा, कबुतरानं गरुड देवाला विचारल्यानंतर गरुड देव म्हणले, नाही बाबा, आमच्या मेसेज मध्ये असं सांगितलं आहे की इतर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन यायचं नाही, फक्त देवच त्या सभेला येतील. महाराज बघा माणसाचं जीवन किती क्षणभंगूर आहे. आणि ना इलाजानं ते कबूतर म्हणले, बघा जमतंय का? नाही तर मी नाराज आहे तुमच्या. आणि आता नाराज म्हणले की लगेच ब्रेकिंग न्यूज. नाराज म्हणलं की सगळा विषय होतो. त्यामुळे म्हणले आपला कार्यकर्ता नाराज करायचा नाही. म्हणून त्यांनी असं ठरवलं, बाबा बघ म्हणले, हे बघ, आमची सभा संध्याकाळी 6 वाजता ठरणार आहे, तर आपण 4 वाजता जाऊ का? तर तू जर बाकीच्या देवांना दिसला आणि एखाद्या देवानं जर तुला शाप टाकला तर परत माझ्याकडे यायचं नाही. 4 वाजता का जाऊ? तर तुला मी कुठेतरी लपवून ठेवेल. तू एका ठिकाणी आपलं शांत बस, सगळ्या देवांचं दर्शन घे. मध्ये मध्ये आनंदानं देव दिसला म्हणून पंख हलवले, फडफड केले आणि एखाद्या देवानं जर शाप दिला परत रडत माझ्याकडे यायचं नाही. ठरलं म्हणला. बरोबर जी म्हणला, मी अजिबात काय असं करणार नाही. हे लवकरच 4 वाजता त्या सभागृहामध्ये पोहोचले. सभागृहामध्ये एक खिडकी होती. त्या खिडकीच्या वरच्या बाजूला एक देवळी होती. देवळी माहिती आहे ना? देवळी होती, म्हणजे छोटी खिडकी होती. त्या देवळीमध्ये त्या कबुतराला गरुड देवाने बसवलं आणि सांगितलं, हे बघा, सगळे देव येतील, इथून देव बघायचे, मध्ये मध्ये आनंदानं फडफड करायचं नाही, शांत बसायचं. म्हणला जी. लवकर सगळ्यात पहिल्यांदा गरुड देव येऊन बसले. कुणासाठी? त्या कबुतरासाठी. कबूतर आपल्या खिडकीमध्ये बसलं. ब्रह्मा विष्णू महेश एक 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 देव आत यायचे. कबुतरांनी देवाला बघितलं की कबुतराला आनंद व्हायचा. असं वाटायचं आता पळत पळत पंख उडवत जावं, देवाचे डायरेक्ट पायच धावरावे. पण त्याने काय सांगितलं होतं? मध्ये मध्ये करायचं नाही, कुणाला दिसायचं नाही, सगळे देव बघायचे. त्या कबुतराला वाटायचं मी काय भाग्यवान आहे, आतापर्यंत निष्ठावंत राहिलो म्हणून ह्या सगळ्या देवांचं दर्शन मला झालं. सगळे देव आत येत आहेत, कबुतराला आनंद होतोय. सगळी सभा भरली. आणि सभा भरत असताना सगळ्यात शेवटाला तुम्हा आम्हाला घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांच्याकडे, ते म्हणजे यमदेव. मग ते काळी काळी कपडे, काळी सगळी वस्त्र, डोक्यावरती ती शिंग असलेली टोपी, त्यांची काय त्याला म्हणूयात, मुकुट डोक्यावरती घातलाय. आणि ते यमदेव दारामध्ये आत येत असताना त्यांचा पाय त्या दाराच्या उंबऱ्याला लागला. उंबऱ्याला लागून ते यमदेव खाली ठेसकळून पडल्यानंतर त्यांचा मुकुट वगैरे खाली पडला. आणि ते मुकुट घेत असताना यमदेवांचं लक्ष त्या देवळीकडे गेलं. ते कबूतर बसलं होतं का नाही, त्या देवळीकडे यमदेवांचं लक्ष गेलं. आणि त्या कबुतराकडे बघून यमदेव जरा हसले, गालातल्या गालात हसले, नुसतं हसले, स्माइल दिली. एक पण देवानं माझ्याकडे बघितलं नाही, फक्त यमच माझ्याकडे बघून हसला म्हणून ही रडायला लागलं. कोण? कबूतर.
कबूतर लागलं रडायला. म्हणलं एका देवानं पण यमाला, महाराज बाकीची देव आपल्याला ओळखणार नाही पण यम सगळ्यांना ओळखतो. यम कसा दिसतो सगळ्यांना माहितीये. एक सांगतो आजच्या कीर्तनातनं, सगळ्यात शेवटी सगळ्यांना यम दिसतो, परंतु हे सांगण्यासाठी आपण राहत नाही. तसं त्या कबुतराला यम दिसला आणि कबूतर घाबरलं. कधी एकदा सभा संपती, कधी एकदा सभा संपती. 2 तासाची सभा झाली. कबुतरानं हळूच त्या देवळीच्या बाहेर मान काढली आणि गरुड देवाला मानच खोलवणं म्हणला इकडे या. ते कबूतर गपचूप मध्ये कसं बस त्या देवळीच्या बाहेर गेलं. गरुड देव सुद्धा बाहेर गेले. कबूतर आणि गरुड देव दोघंही एकत्र आले. ते कबूतर त्या गरुड देवाला म्हणते, अहो काय सांगू, मी सभेला आलो, एकाही देवानं माझ्याकडे बघितलं नाही, फक्त एकाच देवानं माझ्याकडे बघितलं, त्याचं नाव आहे यमदेव, आणि यम माझ्याकडे बघून हसलाय, मला वाचवा. कबूतर काय म्हणले, मला वाचवा. म्हणले मी काय आता घरी जात नाही. गरुड देव म्हणले काळजी करू नको, तू माझ्या बरोबर आलाय, अजिबात काळजी करू नको, एक 5 मिनिटं दे. 5 मिनिटानंतर गरुड देवांनी सगळं नियोजन प्रयोजन केलं. गरुड देव म्हणले डोळे झाक. डोळे झाक म्हटल्यानंतर गरुड देव म्हटले, हे बघ, या सभागृहापासून 1,00,000 किलोमीटर वरती एक मोठा सरोवर आहे आणि त्या सरोवराच्या मध्यभागी एक मोठा वटवृक्ष आहे, मोठं झाड आहे, आणि त्या झाडाच्या बुंद्यामध्ये मी तुझी राहायची सोय केलेली आहे. तू तिथं जा आणि निवांत बस, तुला यम काही करणार नाही. 1,00,000 किलोमीटर वरती एक सरोवर आहे, त्या सरोवराच्या मध्यभागी एक वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाच्या बुंद्यामध्ये जाऊन तू बस. सुटकी वाजवल्याबरोबर एका क्षणार्धात ते असणारं कबूतर 1,00,000 किलोमीटर वरती अंतरावरती असणाऱ्या वटवृक्षाच्या बुंद्यामध्ये जाऊन बसलं. कबूतरला वाचलं, आपण वाचलो. कबूतरला आनंद वाटला. सगळी सभा वगैरे झाली. संध्याकाळचं डिनर करत असताना, जेवण करत असताना, बरोबर ना, संध्याकाळचं डिनरच ना, संध्याकाळचं डिनर करत असताना ते गरुड देव यमदेवाकडे गेले. का की बाबा तुम्ही कबुतराकडे बघून का हसला म्हणून हे विचारण्यासाठी त्याच्या जवळ गेले आणि कबुतराला त्यांना विचारलं, बाबा आमचं कबूतर आज आलं होतं, तुम्ही त्याच्याकडे बघून का हसला. हे उत्तर दिल्यानंतर महाराज या दुसऱ्या चरणाचा सगळा भावार्थ या उत्तरातच आपल्याला मिळतो. ते कबूतर आणि यमदेवाची नजर का झाली हा गरुड देवांनी प्रश्न विचारला आणि यमदेव उत्तर देतात. हे बघा, मी सगळं नियोजन प्रयोजन करून या ठिकाणी आलो होतो. येत असताना मी ठिसकळून खाली पडलो आणि त्या कबुतराकडे माझं लक्ष दिलं. त्या कबुतराचं मी कपाळ पाहिलं, त्या कबुतराचं मी भाग्य पाहिलं. त्या कबुतराच्या भाग्यात असं लिहिलंय की त्या कबुतराचा मृत्यू या सभागृहापासून 1,00,000 किलोमीटर वरती एक सरोवर आहे आणि त्या सरोवराच्या मध्यभागी एक मोठा वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाच्या बुंद्यामध्ये त्या कबुतराचा मृत्यू लिहिलाय आणि ते कबूतर अजून इथं काय करतंय म्हणून मी त्याच्याकडे बघून हसलो. कबूतर वाचलं का काळाच्या जबड्यात सापडलं. हा, त्यामुळे तुम्ही कीर्तनात असा, तुम्ही कीर्तनाच्या बाहेर खुर्चीवर असा, किंवा तुम्ही कोरेगावला असा, नाहीतर पंढरपूरला असा, तुम्ही कुठेही असा, ज्या दिवशी तुमचा वेळ काळ ठरलेला आहे ना, त्या दिवशी प्रत्येक माणसाला जायचं आहे. त्यामुळे गर्व करत बसू नका. एक ना एक दिवस सर्वांना जायचंय. एक चांगला विचार आपल्या मनामध्ये ठेवा. विचारधन सागर यामध्ये आपल्या भारतामध्ये काही विचारवंत होऊन गेले. ते विचारवंत आपल्याला असं सांगतात, चाणक्य आपल्याला असं सांगतो की आपल्या मनातलं गुपित कधीही कोणाला सांगायचं नाही, कारण आपण जेव्हा संकटात जातो त्यावेळेस मित्रही आपला शत्रू होतो. चाणक्य बोलतात. स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा आणि देह प्राप्तीशिवाय थांबू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विचार आपल्या सोबत असा आहे. छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, आपल्या बरोबरची माणसं मोठी करा, तुम्ही आपोआप मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे विचार आपल्या मनामध्ये पेरूयात आणि एक ना एक दिवस आपल्या सर्वांना जायचंय. ही खुणगाठ मनाशी बांधूयात आणि त्या भगवंताचं नामस्मरण अखंडितपणे याच देहात आत्ताच करूयात. जीवनामध्ये येऊन एकदा तरी पंढरीची वारी करूयात. वारी कुणाची करूयात? विठोबा रखुमाई. सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे सावधान. सावधान कधी सांगितलं जातं? जेव्हा पुढे धोक्याची घंटा आहे तेव्हा सावधान सांगितलं जातं, बरोबर ना? सावधान किंवा लोक स्तब्ध होतात. सावधान हा शब्द प्रत्येक माणसाच्या जीवनात एकदा तरी येतो. कधी? त्या ठिकाणी निघून गेले परत ते संसारात अडकले नाहीत. असा दुःखरूपी असणारा संसार, हा नाशिवंत देह, याच्यातून तरुण जायचं असेल, महाराज तुम्ही मगापासून आम्हाला फक्त भीतीच दाखवताय, जरा चांगलं काहीतरी सांगा ना. तर चांगलं एकच आहे की खरंच आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल
तर संतांशिवाय पर्याय नाही. संत सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी खर्च केली. ते जे सूर्य जैसे सोज्वळ परिते आस्तवे केडाळ चंद्र संपूर्ण एखादे वेळ ते न पुरे मेघ उदार परिओसरे मनवोनी उपवेसी न पुरे हे निशंकपणे संभागरे पंचानन. म्हणजे महाराज आपले जे संत आहेत ना, संत हे सूर्यापेक्षा चंद्रापेक्षा आणि मेघापेक्षा अलौकिक असणारे महात्मे म्हणजे संत आहेत. संत कसे आहेत? उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत. त्या कृपावंत असणाऱ्या संतांच्या जवळ जा, संतांच्या सानिध्यात जा. संत समागमे धरावे आवडी करावे तातडे परमार्थाची तातडी तुम्ही आम्ही सर्वांनी महाराज त्या ठिकाणी केली पाहिजे. ज्यावेळेस आपण भगवंत स्वरूप होऊ, ज्यावेळी आपण देवाचं रूप होऊ, त्यावेळी नक्कीच आपल्या जीवनामध्ये दुःख संपूर्णपणे त्या ठिकाणी नाहीसं होईल. आणि या गोष्टींकडे आपण कानाडोळा करून चालणार नाही. कोणत्या क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. नाशिवंत देह आहे, संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे. या जर गोष्टी तुम्ही केल्या आणि या गोष्टींकडे तुम्ही कानाडोळा केला तर हे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. पुढं तुका म्हणे इह लोकीच्या
वेळ तुमच्या समोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. पुढचे एक 10 मिनिटं मी फक्त तुमचे घेणार आहे. आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलोय ते चिरंजीव कैलासवासी तुषार मारुती कदम यांच्या पुण्यस्मरणाचा आणि वर्षाश्राद्धाचा महाराज कार्यक्रम आहे. मी सुरुवातीलाच बोलून गेलो, एखादा म्हातारा व्यक्ती ज्यावेळी आपल्या घरातून निघून जातो त्यावेळी तो वयानुसार त्याच्या वयोमर्यादानुसार तो गेला, परंतु घरातला एखादा तरुण व्यक्ती ज्यावेळी निघून जातो ना त्यावेळेस नक्कीच महाराज त्या कुटुंबावरती खूप मोठा दुःखाचा आघात त्या ठिकाणी येतो. आमच्या तुषारदादांचे बंधू असणारे उमेश दादा 3-4 वेळा फोन आला, परंतु प्रत्येक फोनमध्ये महाराज तिन्हीच्या तिन्ही वेळा मागे उभा असणाऱ्या तिघांनाही विनंती, बोलू नका दादा, ओ दादा मागे उभे असणारे पोटेच्या समोर उभे ना, तुम्ही बोलू नका, तुमचा आम्हाला त्रास होतो. हो दादा बोलू नका. 3 वेळा त्यांचा मला फोन आला आणि 3ही वेळा दादांच्या डोळ्यातनं महाराज पाणी आलं. महाराज भावाचं नातं काय असतं हे जो प्रेमळ भाऊ आहे ना त्याच लक्षात येईल. भाऊ म्हणजे उमेश दादासाठी खूप मोठा आधार होता. उमेश दादा मला एकच म्हणत होते, महाराज तो आयुष्यभर खाटेवर जरी झोपून राहिला असताना तरी माझ्या भावाला मी कधीच काही कमी पडून दिलं नसतं. ते बोलता बोलता मला सांगत होते, महाराज सांगलीला घेऊन गेलो, कोरेगावला घेऊन गेलो, सातारला घेऊन गेलो, आजारपणात त्याला जो त्रास झाला ना त्यामध्ये कधीही उमेश दादा कमी पडले नाहीत. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब कितीही पैसे जाऊ द्या, फक्त माझा भाऊ वाचला पाहिजे. महाराष्ट्रात असा दिलदार आणि मोठ्या मनाचा भाऊ मिळायला सुद्धा भाग्य लाभतं महाराज. हे खूप मोठा आधार होता महाराज. आणि तुषार दादा सुद्धा असा होता की मन मिळावू आपल्या भावाच्या लहान लहान मुलांवर भाच्यांवर सुद्धा प्रेम होतं. एखादा खर्च जर घरात जास्त होत असेल तर काय अंतकरणे म्हणायचा, दादा जास्त खर्च करू नको, मला कमी मिळू दे, पण पोरा बाळांना बाकीच्यांना सगळ्या गोष्टी मिळू दे, असा तुषार दादा होता. मी गावात ज्यावेळी चौकशी केली ना, आमच्या अमोल महाराजांनी सुद्धा मला सांगितलं, गावामध्ये सुद्धा प्रत्येक माणसाला प्रेमानं बोलणार, आदरानं बोलणार, कधी मोठ्या आवाजात नाही. एक सांगतो, मागं घ्या, जी लोक आपल्याला आवडतात ना ते साक्षात देवाला आवडतात. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. तुषार दादा देवाला आवडायचा. आणि तुषार दादाचं आणि त्यांचं प्रेम इतकं होतं की त्याला शेवटच्या क्षणापर्यंत वाचवण्यासाठी महाराज दादांनी खूप प्रयत्न केले, परंतु तुषार दादा आपल्या सोबत नाही राहिला. आज तो अनंतात विलीन झाला. तुषार दादाचं आणि उमेश दादाचं नातं सांगत असताना 2 बंधू प्रेम मला या ठिकाणी आठवतात. ते म्हणजे एक आहे माझा राम आणि भरत. ज्यावेळी रामाला 14 वर्षाचा वनवास झाला आणि त्या 14 वर्षाचा वनवास झाल्यानंतर भरताला खूप मोठं दुःख झालं आणि भरत म्हटला, दादा जाऊ नको तू. भरत रडायला लागला. भरत रामासोबत सुद्धा त्या ठिकाणी गेला, परंतु राम म्हणतायत की आता आपल्याला राज्य सांभाळण्याची जबाबदारी कोणीतरी बघावं लागेल. लक्ष्मण माझ्यासोबत आहेत, परंतु तू मात्र माघारी जा. काय बंधू प्रेम असतं बघा. 14 वर्ष भरत कधीही राजगादीवरती बसला नाही. रामाच्या पादुका राजगादीवरती ठेवल्या आणि रामाच्या स्मरणार्थ अखंडितपणे राहिला. याला म्हणतात बंधू प्रेम. आणि तेच बंधू प्रेम आज तुषार दादांचं आणि उमेश दादांचं या ठिकाणी दिसून येत आहे. तुषार दादांना एकच सांगेन की आज तुमचा भाऊ तुमच्या सोबत नाहीये, परंतु तो भाऊ तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मित्रमंडळींमध्ये पहा, त्या मित्रमंडळींच्या सोबत राहा. भावाची उमेद तुम्हाला कधीही भासणार नाही. तुम्ही मला खूप गोड बोलला. दादांनी मला प्रश्न विचारला की महाराज आपल्या घरात जर अशी घटना झाली तर आपल्या कुळदेवीला जावं लागतं का? तर त्यांना मी एक उत्तर दिलं की असं काही नाही, परंतु वर्षातनं एकदा आपल्या कुलस्वामीला आणि कुळदेवीला प्रत्येक माणसानं एकदा तरी गेलं पाहिजे. का? या नारदाच्या गादीवरून सांगतो. काही लोकांची कुलस्वामी कुळदेवी तुळजापूरची तुळजा भवानी असते आणि कोल्हापूरचा आपला ज्योतिबा.
एक सांगतो, आपल्याला बरीच लोक सांगतात तुम्हाला पितृदोष आहे, तुम्हाला मातृदोष आहे. महाराज, आपल्या जीवनामध्ये मातृदोष पितृदोष आहे का मी सांगू शकत नाही, पण मातृदोषापासून पितृदोषापासून दूर जावं असं वाटत असेल ना, तर दर रविवारी आपण काल भैरव अष्टक जर वाचलं ना, 10-15 मिनिटं लागतात. काळ भैरव अष्टक जरी वाचलं तरी आपल्यावरती पितृ मातृदोष राहत नाहीत. आणि याच्या पुढे जाऊन बोलतो, वर्षातनं एकदा तरी आपल्या कुलस्वामीला आणि कुलदेवीला आपण गेलंच पाहिजे. त्यांची कृपा आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबावरती असेल तर काही सुद्धा महाराज त्या ठिकाणी कमी पडत नाही. खूप मोठा विचार महाराज त्यांनी मांडला. नक्कीच ते आता कार्यक्रम आपला झाल्यानंतर 1-2-4 दिवसात दादा तुम्ही मनात इच्छा व्यक्त केली ना, तर तुळजापूरच्या तुळजाभवानीला एकदा तरी जाऊन या. आज या कदम कुटुंबावरती एवढा दुःखाचा मोठा डोंगर पसरला आणि आज त्यांचा भाऊ त्यांच्या सोबत महाराज या ठिकाणी राहिला नाही. त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांची आई ताराबाई, आज आईचा मुलगा गेला, वडिलांचा मुलगा गेला, उमेश दादाचा भाऊ गेला. खूप मोठं दुःख आहे महाराज. तुम्हा आम्हाला समजणार नाही. घरातला एक व्यक्ती ज्यावेळेस निघून जातो ना, त्या कुटुंबावरलाच माहित असतं की त्या व्यक्तीची किंमत काय आहे. त्यांच्या भाऊजे असणाऱ्या अश्विनीताई असतील, त्यांचा पुतण्या शंभूराज, पुतणी दुर्वा, या दोघांवरती आपल्या लेकरांवरती तुषार दादाचं खूप प्रेम होतं. हे पोरं आजही विचारत असतील उमेश दादांना, काका कुठं गेलाय. त्यावेळी उमेश दादांच्या अंतःकरणातला जो भाव असेल ना, तो भाव तुम्ही आम्ही समजून घेतला पाहिजे महाराज. त्यांच्या पश्चात असणारे त्यांच्या दोन्ही बाई पुष्पाताई असतील आणि त्यांचा भाचा यश दादा, भाची पूजा आणि आरती, या सगळ्यांना महाराज तुषार दादाची कुठं ना कुठं तरी उणीव नक्कीच भासणार आहे. पण या नारदाच्या गादीवरून एकच सांगेन, पुढच्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी पुण्यतिथीचा कार्यक्रम करता येईल का नाही मला माहित नाही, पण दरवर्षी त्यांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी एका वारकऱ्याला जेवायला घाला घरात, एका वारकऱ्याला जेवायला घाला. नक्कीच आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी पुण्याही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असो, तुम्हा सर्वांच्या वतीनं आपल्या तुषार दादाला पुनश्च एकदा अंतःकरणापासून भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो. आज त्यांच्या तुषार दादाच्या ताईला या रक्षाबंधनाला एकाच भावाला राखी बांधायची. आज दुसरा भाऊ त्यांच्या सोबत नसणार आहे. रक्षाबंधन येतोय महाराज, आणि रक्षाबंधन आणि भाऊबीजेचं नातं म्हटलं की काही बहीण भाऊ माझ्या समवेत पुढे येतात. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची बहीण म्हणजे सखूबाई, संभाजी राजांची राणू अक्का, आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाची असणारी बहीण. बहिणीमध्ये माता पाहिली पाहिजे, बहिणीमध्ये आई पाहिली पाहिजे. कारण ती कुणाची तरी माता असते, कुणाची तरी बहीण असते आणि कुणाची तरी पत्नी असते. अशी शिकवण देणारा आपला महाराष्ट्र आहे. परस्त्री माते समार येणाऱ्या रक्षाबंधनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज या ताईला एकाच भावाला राखी बांधायची. तुषार दादा त्यांच्या सोबत नाही, पण एकच सांगेन की तुषार दादाच्या फोटोच्या समोर एक राखी ठेवा आणि त्या तुषार दादाला एकच म्हणा, दादा तू कुठं असशील ना तिथं फक्त आमच्या सोबत राहा. तुझी उमेश दादा मला सांगत होते की तो माझ्या सोबत नाही, पण कोणत्या ना कोणत्या रूपानं तो मला सारखी साथ देत असतो. मला कोणतं संकट आलं मी फक्त त्याला हाक म्हणलं ना, तुषार मला यातनं वाचव, 2 दिवसामध्ये माझा प्रॉब्लेम निघून जात असतो. याच्या माध्यमातून एकच गोष्ट लक्षात घ्या, सोबत असणाऱ्या भावापेक्षा सोबत नसणाऱ्या भावाची माझ्या उमेश दादाला साथ आहे. आणि असा भाव आपल्या जीवनात आज निघून गेलाय. ते दुःख या कदम कुटुंबावरती आहे. पुनश्च एकदा सर्व पाहुणे मंडळी, आजचे कीर्तनासमवेत आलेले माझी वारकरी मंडळी, सर्वांच्या वतीनं पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली